रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचा व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली। बुरुज ढासळण्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या पंचांनी JSW कंपनीवर आरोप केला। समुद्रात 5 ते 6 महिन्यांपासून JSW कंपनीच्या जेट्टीचं काम सुरू आहे। समुद्रात साधारणतः 200 ते 250 मीटर अंतरावर होत असलेल्या ड्रेजिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचा आरोप पंचांनी केला। दरम्यान या संदर्भात कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे। जयगड किल्ल्याचा एक बुरुज ढासळतोय। तो कोणत्याही वेळी कोसळेल अशा अवस्थेत आहे आणि त्याला समुद्रामध्ये सध्या JSW कंपनीच्या जेट्टीचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी ड्रेजिंग केलं जात आहे। अर्थात या ड्रेजिंगमुळे जी काही कंपन निर्माण होत आहेत ती कंपन यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप सध्या इथल्या काही नागरिकांचा आहे, गावातल्या काही नागरिकांचा आहे। आणि विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने जे पंच नेमले होते किंवा जी पंच यादी या संदर्भात केलेली आहे त्या पंच यादीमध्ये तशा पद्धतीचा आरोप किंवा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। आता मी त्याच बुरुजाच्या ठिकाणी आहे। जर आपण या बुरुजाची एकंदरीत अवस्था बघितली तर खूपच गंभीर अवस्था आहे। हा बुरुज कोणत्याही क्षणी ढासळेल अशा परिस्थितीमध्ये आहे। पुरातत्व विभागाकडून एक कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी आणि गावातले नागरिक अशा 4 जणांचा जबाब या ठिकाणी नोंदवला गेला। त्यांच्याशी चर्चा केली गेली आणि त्यानंतर JSW कंपनीचं जे ड्रेजिंगचं काम सुरू आहे समुद्रामध्ये साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावरती आणि ते कारणीभूत असल्याचं या पंचयादीमध्ये उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। तहसीलदारांनी पाहणी केलेली आहे। पंच यादी जी आहे जी तयार करण्यात आलेली आहे ती तहसीलदारांना दिली जाईल। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तो अहवाल किंवा पंच यादी सुपूर्द केली जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाईल। पण याबाबत ज्या वेळेला आम्ही JSW कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती प्रतिक्रिया दिलेली आहे की अर्थात हा जो अहवाल आहे किंवा पंच यादीमध्ये काय उल्लेख केलेला आहे तो अद्यापही आमच्यापर्यंत प्राप्त झालेला नाहीये किंवा आम्हाला त्याबाबतची विचारणा झालेली नाहीये। त्यामुळे ज्या वेळेला आम्हाला याबाबतची विचारणा होईल त्याचवेळी आम्ही याबाबतचं अधिकृतपणे उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया JSWच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, जयगड, रत्नागिरी। दरम्यान पंचांनी केलेल्या आरोपांवर JSW कंपनीचं काय नेमकं म्हणणं आहे तेही पाहूया। किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे त्याला कंपनीचं ड्रेजिंग जबाबदार आहे असं असल्याचं म्हटलं जाते। पण याबाबतचा कोणताही अहवाल किंवा विचारणा आम्हाला झालेली नाही। त्यामुळे याबाबत अहवाल मिळेल किंवा विचारणा केली जाईल त्यावेळी अधिकृतपणे याला आम्ही उत्तर देऊ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।